नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मृत्यूनंतर काय होते? आत्मा कोठे जातो? स्वर्ग आणि नरक खरोखर आहे का? आणि गरुड पुराणात त्याच्याबद्दल नेमके काय सांगितले आहे? हे प्रश्न प्रत्येकाच्या मनात कधीतरी येतात. कारण मृत्यू हे अतिप सत्य नाही, पण त्यानंतरचा प्रवास आजही एक रहस्यच आहे. ज्यांनी आयुष्यात सत्य, दान, सेवा, भक्ती, धर्म आणि चांगली कर्मे केली असतील त्यांना स्वर्ग प्राप्त होतो असे वर्णन आहे. स्वर्गात सुख, शांती आणि दिव्य आनंद मिळतो असे सांगितले आहे. ज्यांनी पाप, फसवणूक, हिंसा, अन्याय, चोरी, खोटे बोलणं आणि इतरांना त्रास दिला असेल त्यांना नरकातील यातना भोगाव्या लागतात असे वर्णन आहे. प्रत्येकाचे कर्माचे फळ मिळते. मृत्यूनंतर आत्मा शरीर सोडतो, पण कर्माची नोंद सोबत घेऊन जातो. चांगल्या कर्मामुळे उन्नती होते, वाईट कर्मामुळे दुःख भोगावे लागते. ईश्वर भक्ती, दया, सत्य आणि धर्म यांचा मार्ग श्रेष्ठ मानला आहे. गरुड पुराणानुसार स्वर्ग आणि नरक यांची व्यवस्था ईश्वराने भगवान श्री विष्णूंच्या दुष्ट व्यवस्थेत निर्माण केली आहे असे मानले जाते. स्वर्ग हा पुण्यवान जीवांना त्यांच्या चांगल्या कर्माचे फळ मिळण्यासाठी आहे. नरक हा पापी जीवांना त्यांच्या वाईट कर्माचे परिणाम भोगण्यासाठी आहे. मृत्यूनंतर जीवाच्या कर्मांचा हिशोब यमराज आणि चित्रगुप्ता यांच्या माध्यमातून केला जातो असे वर्णन आहे. गरुड पुराणात अनेक नरकांचे वर्णन आहे, जेथे वेगवेगळ्या पापांसाठी वेगवेगळ्या यातना सांगितल्या आहेत. गरुड पुराणातील वर्णनानुसार नरक हे असे स्थान आहे मानले जाते जिथे जीव आपल्या वाईट कर्माचे फळ भोगतो. गरुड पुराणात अनेक नरकाचे वर्णन आहे. त्यामध्ये खोटे बोलणे, फसवणूक करणे, चोरी करणे, हिंसा करणे, निरपराधांना त्रास देणे, धर्माचा अपमान करणे अशा पापांसाठी विविध प्रकारच्या यातना सांगितल्या आहे. गरुड पुराणाच्या प्रेतखंडात नरकाचे सविस्तर वर्णन आहे. त्यानुसार मृत्यूनंतर जीवाला त्याच्या कर्मानुसार यमलोकात नेले जाते. तेथे कर्माचा हिशोब होतो आणि पापी कर्मे केलेल्या जीवाला विविध नरकात शिक्षा भोगावी लागते असे वर्णन आहे. काही नरकात प्रचंड उष्णता, अग्नी आणि जळजळी यातना सांगितल्या आहेत. काही ठिकाणी अतिशय थंडी आणि कष्टाचे वर्णन आहे. काही नरकात रक्त, दुर्गंधी, अंधार आणि भीतीदायक वातावरण असल्याचे सांगितले आहे. प्रत्येक पापासाठी वेगवेगळी शिक्षा दिल्याचे वर्णन आहे. गरुड पुराणात रौक, महारौक, कुंभीपाक, अंततस्मिस अशा अनेक नरकांची नावे आढळतात. गरुड पुराणातील काही प्रमुख नरक आणि त्यांचे वर्णन. रौक नरक: इतरांना त्रास देणारे, क्रूर वागणारे लोक येथे जातात असे वर्णन आहे. महारौक नरक: प्राणी आणि निरपराध जीवांवर अत्याचार करणाऱ्यांसाठी. कुंभीपाक नरक: जीवहत्या, गंभीर पाप करणाऱ्यांना उकळत्या तेलात टाकण्याचे वर्णन आहे. अंधतमिस नरक: फसवणूक, विश्वासघात करणाऱ्यांसाठी अंधारमय यातना. तस्मिश्र नरक: दुसऱ्यांचे धन किंवा हक्क बळकावणाऱ्यांसाठी. असिपत्रवन नरक: धर्मविरोधी कर्म करणाऱ्यांसाठी. तलवारीसारख्या पानाचे जंगल असणाऱ्यांचे वर्णन. शुकरमुख नरक: अन्यायाने लोकांना छळणाऱ्यांसाठी. कालसूत्र नरक: माता पिता, गुरुजनांचा अपमान करणाऱ्यांसाठी अत्यंत उष्ण यातना. संदक्ष नरक: चोरी, फसवणूक आणि इतरांचे धन बळकावण्यासाठी. तमस्सूर्मी नरक: व्यभिचार आणि अनैतिक कर्म करणाऱ्यांसाठी अग्नीच्या यातना असण्याचे वर्णन आहे. वैतरणी नरक: रक्त, पू आणि घाणीने भरलेल्या नदीचे वर्णन आहे. पापी जीवांना ती पार करावी लागते असे सांगितले आहे. कुंभीभोजन नरक: अन्नाचा अपमान करणारे स्वार्थी लोक या ठिकाणी जातात असे वर्णन आहे. लालाभक्ष नरक: लोभ, कपट आणि फसवणूक करणाऱ्यांसाठी. सारमेयादन नरक: हिंसक आणि निर्दयी लोकांना भयंकर कुत्र्यांकडून त्रास दिला जातो असे वर्णन आहे. अविची नरक: अत्यंत गंभीर पाप करणाऱ्यांसाठी सर्वात कठीण नरकांपैकी एक मानला जातो. क्षारकर्दम नरक: अहंकारी आणि धर्माचा अपमान करणाऱ्यांसाठी. यमराज
गरुडाला सांगतात, माणूस जन्मभर जे कर्म करतो त्याचेच फळ त्याला मृत्यूनंतर मिळते. धन, नातेवाईक, शरीर काही सोबत येत नाही, फक्त कर्म सोबत येतात. गरुड पुराणातील नरकाचे वर्णन भीती निर्माण करण्यासाठी नाही, तर माणसाने सत्य, दया आणि धर्माचा मार्ग सोडू नये यासाठी केले आहे. खोटेपणा, अन्याय, अहंकार, लोभ आणि हिंसा नरकाकडे नेतात, तर सत्य, दया, सेवा आणि भक्ती स्वर्गाकडे नेतात. गरुड पुराणानुसार स्वर्ग म्हणजे काय? गरुड पुराणात स्वर्गलोक हे पुण्यवान जीवांना त्यांच्या चांगल्या कर्माचे फळ भोगण्यासाठी मिळणारे दिव्य स्थान असण्याचे वर्णन आहे. स्वर्गात काय असते? दुःख, रोग, भूक, तहान नसते. दिव्य आनंद, शांती आणि सुख असते. सुंदर उद्याने, दिव्य महाल आणि सुगंधी वातावरण असते. देव, गंधर्व आणि अप्सरा यांचा वास असण्याचे वर्णन आहे. पुण्यकर्म केलेल्या आत्म्यांना इथे मान, सन्मान आणि आनंद मिळतो. पण गरुड पुराणात एक महत्त्वाची गोष्ट सांगते, स्वर्ग हा कायमचा नाही. जेव्हा पुण्यकर्माचे फळ संपते तेव्हा जीव पुन्हा जन्म घेतो. म्हणून हिंदू धर्मात अंतिम ध्येय फक्त स्वर्ग प्राप्ती नसून मोक्ष मानला जातो. मोक्ष म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती. स्वर्ग हा अत्यंत सुंदर, प्रकाशमय आणि आनंदमय लोक म्हणून वर्णन केला आहे गरुड पुराणामध्ये. त्यातच स्वर्ग हा दिव्य प्रकाश आणि तेज देणारा असतो. सुंदर फुलांची उद्याने असतात, रम्य नद्या व सरोवरे, सोन्या रत्नांचे महाल, मधुर संगीत आणि आनंददायी वातावरण या स्वर्गलोकात असते. दुःख, रोग, म्हातारपण, भूक, तहान यांचा अभाव, देवतांच्या आणि पुण्यवान आत्म्यांचा वास. गरुड पुराणानुसार स्वर्गात गेलेल्या जीवाला पृथ्वीवरील दुःख नसते आणि त्याला आपल्या पुण्य कर्माचे सुख मिळत असते. परंतु एक महत्त्वाची गोष्ट गरुड पुराणात सांगते की स्वर्गातील सुख कायमचे नसते. पुण्य संपल्यावर जीव पुन्हा जन्म घेतो. म्हणूनच हिंदू धर्मात स्वर्गापेक्षा मोक्ष श्रेष्ठ मानला जातो. स्वर्ग कसा आहे ते जाणून घेण्यापेक्षा अशी कर्मे करा की ईश्वराची कृपा आणि मनशांती मिळेल. स्वर्गातील महाल, अप्सरा, गंधर्व, दिव्य